नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय होरपळ ही गीताराम नरवडे यांची कादंबरी आणि आज भाग 5. यमुनाबाईला दवाखान्यातनं घरी आणलं त्याला 3-4 दिवस झाले. यमुनाबाई काहीशी सावरली होती. घरात अन्नाचा कण नव्हता. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी शेर आठवा करून 4-6 पायल्या धान्य गोळा करून दिलं. रेवजी लहान होता. शिदबा थोडासा संसर होता. त्याला कळत होतं. तो आईला मदत करायला लागला. त्या 4-6 पायल्यांवरच त्यांचं खाणं पिणं चाललेलं होतं. चिमाजी आप्पा, यंक्या रामोशी सकाळ संध्याकाळी येऊन जात होते. काय हवं नको विचारपूस करत होते. पाहता पाहता एकादशी झाली. पांडुरंगाचं दर्शन घेऊन वारकरी परतीच्या वाटेला लागले. यमुनाबाई ही आपल्या कुंकवाच्या धान्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली. शिदबा, रेवजी आपल्या जन्मदात्या पित्याची वाट बघायला लागले. दिवस अस्तमानाला गेला. बोचरी हवा अंगाला झोंबायला लागली. चाऱ्याच्या शोधात बाहेर पडलेली पाखरं आपल्या घरट्याकडे परतली. गावाच्या गावकुसाला खळखळणारे ओहोळ गावाखालच्या ओढ्याला मिळत होते. तिथे जमा झालेलं पाणी दगड धोंड्यांवरनं उड्या मारत उताराच्या दिशेनं झेपावत होतं. त्याचा आवाज थेट दरवाज्यावर येऊन आदळत होता. चरून आलेली बकरी वळचणीला उभी होती. तिचं बारीकसं करडू आईच्या कासात तोंड खुपसत होतं. बकरी कधी टुणकन उडी मारून त्याच्यापासून आपली कास सोडवून घेत होती. ते थोडं दूर गेलं की बॅ करून त्याला जवळ बोलवत होती. यमुनाबाईंनी आज लवकर चूल पेटवली. शिदबा, रेवजी आईच्या आसपास रेंगाळत होते. त्यांच्याही पोटात भुकेचे कावळे कोकलत होते. यमुनानं काठवटीत ज्वारीचं पीठ मळायला घेतलं. पीठ मळून उंडा केला. काठवटीत धपाधपा थापला. थापलेली भाकर तव्यावर टाकली. पाणी फिरवलं. तव्याच्या आणि भाकरीच्या मध्ये उलटणं खुपसलं. तव्यावरची भाकरी उलटी केली. पुन्हा काठवटीत पीठ मळायला लागली. पुन्हा तव्यावरची भाकर उचलली आणि चुलीतला आहार उलटण्याच्या दांडक्यानं बाहेर ओढून भाकर चुलीला आडवी लावली. चुलीतल्या विस्तवानं भाकर खरपूसपणे भाजायला लागली. तिचा वास शिदबा, रेवजीच्या नाकात शिरला. त्यांनी त्यांच्या पोटातल्या भुकेची तीव्रता अधिकच वाढली. चुलीपुढची भाजलेली भाकर यमुनाबाईनं टोपल्यात टाकली. तसं एखाद्या सावजावर ससाण्याने किंवा गिधाडानं तुटून पडावं तशी शिदबानं भाकरीवर झडप घातली. शिळपाकं कालवण ताटात ओतून घेतलं. 2 भावंड भाकरीवर तुटून पडली. 2 भावंडांची पोटं भरली. आपल्यापुरती एक भाकर टाकून यमुनाबाईनं चुलीवरचा तवा उभा केला. पाट्यावर लसणाची मिरची वाटली. त्यावर धारभर तेल घेतलं. आपली भूक भागवली. यमुनाबाईनं अंथरूण टाकलं. शिदबा, रेवजी कधीच आडवे झाले होते. आता यमुनाबाईने अंथरुणावर अंग टाकलं. अचानक गावात मोटार शिरल्याचा आवाज आला. कदाचित गावात कोणाकडे तरी आली असेल असा विचार करून यमुनाबाई पडून राहिली. पण त्या मोटारीचा प्रकाश झोत आपल्या अंगणात आल्याचं बघून ती ताटकन उठून बसली. घरघर करत ती मोटार घरापुढे येऊन उभी राहिली. तशी शेजारची बनाबाई खाली उतरली. शिदबा, रेवजीही ताडकन उठून बाहेर आले. यमुनाबाई ही दरवाज्यात उभी राहून बनाबाई आणि सोबतच्या माणसांना न्याहाळायला लागली. अचानक आपल्या दारात आलेल्या मोटारीनं ती गोंधळून गेली. तशी बनाबाई पुढे आली आणि रडत म्हणाली, यमुना विठ्ठल भाऊजी पांडुरंगाला भेटायला गेले ग. बनाबाई मटकन जाग्यावर बसली. तेवढ्यात यमुनाबाई धावत अंगणात आली आणि म्हणाली, अरे पांडुरंगा, काय केलंय हे? यमुनाबाईनं उभ्या उभ्या अंग चिखलात झोकून दिलं. धाड धाड छातीवर कपाळावर हात मारून घ्यायला लागली. पाहता पाहता आक्रोश वाढला. चिखलानं सारं अंग लिडबिडलं गेलं. चिखलात ती लोळण घ्यायला लागली. त्या वाढलेल्या आक्रोशाच्या आवाजानं क्षणभर रवंथ करणारी जनावरं रवंथ करायची थांबली.
रातकिड्यांची किरकिर बंद झाली. शिदबा, रेवजी धाय मोकलून रडायला लागले. आसपासची माणसं आवाजाच्या दिशेनं धावत सुटली. काय झालंय, काय झालं, एकमेकांना विचारायला लागली. पाहता पाहता सुन्या सुन्या वाटणाऱ्या अंगणाला जत्रेचं स्वरूप आलं. त्या गडबड गोंधळातच पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला विठ्ठलबुवाचा मृतदेह गाडीतनं खाली उतरवण्यात आला. पडवीतल्या ओट्यावर ठेवण्यात आला. प्रेत खाली घेताच यमुनाबाई उठली. तीरासारखी धावत त्या प्रेतावर जाऊन कोसळली. धनी, धनी, काय केलं तुम्ही? हो, मी तुम्हाला जाऊ नको म्हणत होते, पण तुम्ही माझं ऐकलं नाही धनी. एवढा वेळ बनाबाई एका जाग्यावर बसून रडत होती. तिने स्वतःला आवर घातला, उठली. यमुनाबाईच्या जवळ आली. यमुनाला तिने सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. एवढ्या धावत पळत हौसाबाई आली. गणपत कवठ्याची सुग्रा आली. रंगूबाई, सुशीला, पानमंदाची भीमा अशा अनेक बायका गोळा झाल्या. यमुनाबाईनं बनाबाईच्या गळ्याला गच्च मिठी मारली. यमुनाबाईच्या लिडबिडल्या अंगानं बनाबाईसुद्धा गाळानं पूर्ण भरून गेली. यमुनाबाईंचा आणि दोन्ही भावंडांचा आक्रोश पाहून गोळा झालेला जनसागर हेलावला गेला. एवढ्यात यंक्या रामोशी, गोपीनाथ देवराम, चिमाजी आप्पा येऊन हजर झाले. प्रत्येकाच्या डोळ्यातनं अश्रू पाझरायला लागले. डोळ्यातल्या आसवांनी सगळ्या बायकांचे पदर ओले चिंब झाले. अखेर हा शोक कुठून तरी आवरायला पाहिजे म्हणून देवराम पुढे झाला. यमुनाबाईला समजावणीच्या सुरात म्हणाला, वहिनी, जे झालं ते झालं, आता स्वतःला आवर. तशी यमुनाबाई म्हणाली, भाऊजी, अहो कसं आवरो आता? माही चिमणी पाखरं पडलीत. पांडुरंगानं महाकपाळीचं कोसगू असं कसं काय पुसून टाकलं? यमुनाबाईंनी पुन्हा एकदा हंबरडा फोडला. तिची समज कशी घालावी कोणाला कळेना. तशी बनाबाई म्हणाली, अगं असं येड्यागत करून कसं चालन? यमुना, अगं या लेकरांकडे तरी बघ, कशी बघतात बघ तुझ्याकडं केविलवाणी. बनाबाईच्या बोलण्यात कारुण्य होतं. ती जरी यमुनाबाईला समजावीत होती तरी तिलासुद्धा रडणं आवरत नव्हतं. तिचाही कंठ दाटून येत होता. बना, बना, अगं पांडुरंगाची वारी यांनी कधी चुकू दिली नाही, मग पांडुरंगाला कशी दया आली नाही? निदान माया पाखरांची सावली हिरावून घ्यायला नको होती पांडुरंगाने. रेवजी धावत पुढे आला. आपल्या आईच्या गळ्यात पडून म्हणाला, आई रडू नको ना ग, माया बाळा, आता तुम्हाला बाप नाही राहिला रे. असं म्हणून तिने त्याला घट्ट पोटाशी कावटाळलं. तो आपल्या इवल्या हातानं रडणाऱ्या आईचे डोळे पुसू लागला. दुःखाश्रूंचा ओघ काही केल्या थांबत नव्हता. एवढ्यात शिदबा पुढे झाला. त्याने रेवजीला आपल्या आईच्या मिठीतून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. शिदबाला बघताच तिने पुन्हा एकदा हंबरडा फोडला. शिदबाला रडं आवरेनासं झालं. तोही हुंदक्यावर हुंदके द्यायला लागला. अखेर पुन्हा एकदा देवराम पुढे सरसावला. आता बास करा, आता विठ्ठल भाऊ पुन्हा येणार आहे का? अरे पांडुरंगाच्या वारीत असताना देह ठेवला, आयुष्याचं सोनं झालं की त्यांच्या. उगीच समजूत काढत तो बोलला. तेवढ्यात हौसाबाई, बनाबाई पुढे सरसावल्या. दोघांनी मिळून शिदबा रेवजीला यमुनाबाईंपासनं बाजूला नेलं. एवढ्या जमलेल्या माणसांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. आत्ता कुठे येणाऱ्या पावसाच्या सरी थांबल्या होत्या. आकाश काहीसं स्वच्छ झालं होतं. आकाशातला चंद्र स्वतःच्या अंगच्या प्रकाशानं मधाळपणे सृष्टीला न्हाऊ घालत होता. जागोजागच्या पाण्याच्या डबक्यातनं त्याचं प्रतिबिंब चमकत होतं. बेडकांचं भेसूर ओरडणं सुरू होतं. जणू तेही या दुःखात सहभागी होऊन भेसूर रडत होते. नदीकाठी विठ्ठलाची चिता पेटवली. एवढ्या पावसातूनही वखारीवाल्याकडनं कोरडं सरपण मिळालं होतं. त्यामुळे चिता पेटवायला फारसे सायास करावे लागले नाहीत. रात्रीचा गार वारा अंगाला झोंबत होता. काही जण सरण पेटवण्याचं निमित्त करून धगधगत्या चितेजवळ घुटमळत स्वतःला शेकवत होते. बायका मात्र बोचऱ्या वाऱ्यात अंग चोरून कधी एकदाची घागर फुटतीये याची वाट बघत होत्या. अखेर एंक्या रामोशी म्हणाला, घ्या आंघोळी करून. भावड्या, आण नदीवरनं घागर भरून. चला,
कोणाला घागरीला हात लावायचा आहे, चला. तसा देवराम म्हणाला, भाऊच फकस्त आंघोळ करीन, बाकीच्याने हातपाय धुतले तरी चालतील. सगळ्यांनी आंघोळी करायची काही गरज नाही. कशाला दुखण्याला आवत न देत आहे. भावड्या म्हणजे भावकीतला विठ्ठलबुवाचा चुलत पुतण्या. शिदबा रेवजीचं लग्न झालेलं नसल्यामुळे त्यांना पान्हाड्याचा अधिकार नाही असा सामाजिक समज. म्हणून भाऊनं पाणी पाजण्याचा कार्यक्रम केला होता. भाऊ पेटलेल्या चितेपासनं निघाला. जाताना मोकळी घागर घेतली. पाठोपाठ एंक्या, रामोशी, देवरामसुद्धा निघाला. नदीच्या खोलगट पात्रातनं गढूळ पाणी वेगानं वाहत होतं. वेगानं वाहणाऱ्या पाण्याचा आवाज कानाचे पडदे फाडू पाहत होता. भाऊ पाण्याच्या जवळ जातो न जातो तोच एंक्यानं सांगितलं, बावड्या पाण्यात शिरू नको, काठावरनं पाणी घ्या अंगाव, जरा जपून, पाय बी घसरण. भाऊनं घागर अलगद बाजूला ठेवली. देवरामनं उंजळीनं पाणी अंगावर घेतलं. एंक्यानं घागर भरून भाऊच्या खांद्यावर दिली. पाठोपाठ यमुनाने, भावकीतल्या दोघी तिघी, शिदबा, रेवजी सगळे आले. त्यांना काठावरूनच हातपाय धुवायला लावून सगळे पुन्हा चितेकडे निघाले. चितेला 3 वेढे घातले. प्रत्येक वेढ्याला घागरीला अणकुचीदार दगडानं छिद्र पाडलं गेलं. त्यातून निघणाऱ्या पाण्याचे शिंतोडे बायका चितेवर फेकत होत्या. 4थ्या वेढ्याला भाऊ चितेच्या उत्तर दिशेला आला. उत्तरेकडे तोंड करून आणि चितेकडे पाठ करून भाऊनं घागर जमिनीवर सोडून दिली. फट्ट आवाज झाला. त्याला खाली 2 पायांवर बसवलं. 3दा तोंडावर हात मारायला लावला. एकदाची घागर फुटली. अंत्यविधीला आलेल्या सगळ्यांनी घरचा रस्ता धरला. दारापुढच्या अंगणात सगळेजण गोळा झाले. कडुलिंबाच्या डगळ्यातलं एक एक पान तोडून प्रत्येकानं तोंडात घातलं. पाण्याने गुळणे केले. त्यातली बरीच मंडळी हळूहळू चोर पावलांनी काढता पाय घेत आपापल्या घराकडे निघून गेली. अगदी जवळची माणसं तेवढी गार वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी घरात शिरत जिथे टेकायला जागा मिळेल तिथे बूड टेकून बसली. हळूहळू चर्चेला सुरुवात झाली. बायजाबाईंनी हळूच विषयाला हात घातला. काय दुखलं ग विठ्ठलबुवाचं बना? बनाबाई काही वेळ उगीचच गप्प बसली. मग हळूहळू बोलती झाली. हिथून निघाल्यापासनं भाऊजींना कडमोडी येत होता. आम्ही समधी म्हणत होतो, बुवा तुम्हाला कणकण आली, तुम्ही घरी जावा, पण नाही ऐकलं बुवाने. तशी यमुनाबाई म्हणाली, मी हितच म्हणाले होते तुम्हाला बरं नाही, एवढ्या पाळीनं नका जाऊ, पण नाही ऐकलं माझं. पांडुरंगाची वारी चुकवायची नाही असं म्हणून गेलेच की. कुठं दवाखान्यात नेलतं का नाही? उगचच एकानं पोलिसी तपास करावा तसा प्रश्न केला. तशी बनाबाई म्हणाली, नाही तर कसं, दिंडीत डागदर होता की संग, त्यानं बी सुया टोचल्या, गोळ्या दिल्या, तेवढ्या पुरतं बरं लागायचं. बरं लागलं का चालायला लागायचे. गाडीत बसा म्हणलं तर बसले नाहीत बघा. हाटाला पेटल्यावानी केलं त्यांनी. म्हणजे पाय पाय चालत होते ते? बायजाबाईनं आश्चर्यचकित होत विचारलं. किंचित दुःखाचा भर ओसरल्यानं यमुना, शिदबा, रेवजी, हौसाबाई, एंक्या, रामोशी, देवराम ही सगळी मंडळी बनाबाई काय सांगतीये ते कान टवकारून ऐकत होते. तेवढ्यात हौसाबाई म्हणाली, अगं मग तुम्ही लोकांनी बळजबरी करून बसायला लावायचं ना त्यांना गाडीत. अहो त्या लय समजून सांगितलं, बळजबरी करून बघितली, पर कोणाचं ऐकायला राजीच नव्हते. रोजच्याला मुक्कामाच्या जागी गेल्यावर याची त्याची विचारपूस करायची. कुणाला काय हवं, कुणाला काय नगं ते बघत बसायचे. काय म्हणावं बाई ह्या माणसाला. उगीचच बायजाबाईने मुखातनं वाक्य उच्चारलं. पार धरणीला पडायला आले तरी घरी जायचं नावच घेणार आणि गाडीत बी बसणं. म्हणायचे पांडुरंगाची वारी पायीच करायला पाहिजे. गाडीत बसून गेल्यावर वारी होत नाही म्हणले. सारखं म्हणायचे पांडुरंगाचं दर्शन घेऊलच म्या घरी जाईन. बघता बघता बनाबाईचा कंठ दाटून आला. आपल्या डोळ्यातल्या टिपा पदरानं पुसत ती पुन्हा सांगायला लागली. एकादशीला नग नग म्हणत असताना बी चंद्रभागेत आंघोळ केली त्यांनी. अंगात ताप मावत नव्हता. गार वारा सुटला होता. थुडू थुडू उडत होते, पण तसंच वारीला उभं राहिले. हौसाबाईनं कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाली, आता ग बाय. बनाबाई पुढे पुन्हा सांगायला लागली. उभं राहत नव्हतं तरी रातभर बारीत उभे राहिले.
पार बारसीला सकाळी दिसो गया पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं आणि तिथं सांग टाकून दिलं. आम्ही समधी एका मागोमाग एक होतो. घाईघाईंनी त्यांना उचललं, रावळाच्या बाहेर आणलं, तेव्हा बिनसुदी पडले होते ते. पुन्हा बनाबाईला हुंदका आला. तिचा आवाज घोगरा झाला. डोळ्यातनं सरकन पाण्याच्या धारा उघळल्या. पापण्या ओल्या चिंब झाल्या. पदरानं डोळे पुसले. पुढे तिच्याच्यानं बोलवे ना. सारं घरच धीर गंभीर झालं. प्रत्येकाच्या डोळ्यातनं अश्रूंचे पूर व्हायला लागले. सगळ्यांची काळजं हेलावली होती. थोड्या वेळानं पुन्हा बनाबाई सांगायला लागली, मग त्यांना तसंच उचललं आणि मठात आणलं. डॉक्टरांनी सुया दिल्या. डॉक्टर म्हणला ताबडतोब ॲडमिट करायला पाहिजे. जवळच्या दवाखान्यात नेलं पर. अगं बाया, म्हणजे दवाखान्यात जायच्या आतच वय. वाक्य पूर्ण व्हायच्या आत हौसाबाईने अर्धवाक्य बोलून टाकलं. तसा पुन्हा बनाबाईचा कंठ दाटून आला. कंठ भरल्या आवाजात म्हणाली, वय की दवाखान्यात जाण्याआधी ते पांडुरंगाला भेटायला गेले. अशा एक ना अनेक आठवणी बनाबाईनं सांगितल्या. त्यांच्या आठवणीत अख्खी रात्र सगळ्यांनी जागून काढली. कोणाचाही डोळ्याला डोळा लागला नाही. दिवसामागून दिवस जात होते. दिवसांचा पाठशिवणीचा खेळ चालला होता. बघता बघता वर्ष उलटून गेलं. शिदबा कसा तरी 1 वर्षभर शिकला. 15-16चं वय. शिदबा चांगला कळीत झाला होता. परिस्थितीची जाण त्याला आली होती. वडील गेल्यापासून शिदबाच्या अभ्यासात लक्षच लागत नव्हतं. आई पतीचं दुःख विसरून मुलांच्या भवितव्यासाठी रोजंदारीवर जात होती. आई करत असलेले कष्ट त्याला बघवेनात. आपली आई मोलमजुरी करते आणि आपण शिक्षणाच्या नावाखाली ऐतखाऊ जीवन जगतो, हा विचार त्याला इंगळीनं डंख मारावा तसा डंख मारत होता. शाळेत जाताना, झोपताना, जेवताना कृश होत चाललेली आपली आई सारखी डोळ्यांच्या समोर उभी राहत होती. शेवटी त्यांनी शाळा सोडायचा निश्चय पक्का केला आणि एक दिवस तो आईला म्हणाला, आई आता मला शाळेत नाही जायचं. चमकून यमुनाबाई त्याच्याकडे बघत म्हणाली, का रे बाबा काय झालं? अरे शाळा शिकला नाही तर? अगं आई खरंच मला शाळेचं तोंडसुद्धा बघावंसं वाटत नाही. शिदबाच्या बोलण्यानं यमुनाबाईच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. कदाचित मास्तर हाणमार करत असेल म्हणून तर धोसरा धरला नाही ना, म्हणून ती म्हणाली, का बरं मास्तर त्रास देतोय का? अरे तुला शाळेत चांगलं लिहिता वाचता यावं म्हणून मारत असन त्यो. बरं मी असं करते, चिमाजी आप्पाला धाडते मास्तरकडं, माया पोराला त्रास देऊ नका म्हणून सांगायला होते. अगं तसं नाही आई. का कुणा ठाव माझं डोकं चालत नाही. सरांनी शिकवलेलं माया टकोऱ्यात बसतच नाही. म्हणून मला वाटतं शाळेत दिवस वाया घालण्यापेक्षा घरचं काम करावं. रेवजीचं डोकं चांगलं चालतंय, त्याला शिकवू की आपण पुढं. शिदबाच्या बोलण्यात आईला शिकवण्याच्या मतापासून परावृत्त करण्याबरोबर रेवजीची आस्था प्रकट झाली. तशी यमुनाबाई म्हणाली, काय खूळ घेतले डोक्यात पोरा, अजून थोडं शिक. अरे आऊत काठी काय आपल्या कुणबेच्या 5वीलाच पुजली की. पण मला सांगा आई, डोकं चालत नसल्यावर दिवस वाया घालवण्यात काय अर्थ आहे? आपला नन्नाचा पाडा शिदबानं पुन्हा गिरवला. यमुनाबाई शिदबानं शिकावं म्हणून आग्रह करत होती, तर शिदबा शाळेत न जाण्याचा हट्ट धरून बसला होता. अगदी हट्टालाच पेटला होता. शिदबा काही केल्या ऐकतच नव्हता. एक दिवस तिने चिमाजी आप्पाला आणि देवरामला बोलवून घेतलं. शिदबाला समजावण्याची गळ घातली. त्यांनीही अनेक प्रयत्न करून बघितले, अनेक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करून बघितला. पण शिदबा निश्चयाचा महामेरू झाला होता. आपल्या निर्णयापासनं तसूभरही मागे सरकायला तयार नव्हता. अखेर सगळ्यांनी हात टेकले आणि शिदबानं शाळेला रामराम ठोकला. प्रपंचाचा गाडा अर्ध्या वाटेवर सोडून आपला बाप गेला. आता आपण जर तो ओढला नाही तर हा गाडा इथेच मोडून जाईल. उभा राहिलेला प्रपंचाचा डोलारा एकटी आई कसा सावरेल? आपण खायचं काय? लहान भाऊ शिकतोय, त्याची शाळा होणार कशी? घोंगावणाऱ्या वाऱ्यासारखं विचारांचं वादळ त्याच्या मस्तकात भणभणायचं. त्यांनी शेतात जायला सुरुवात केली. तो घाम गाळायला लागला. आता शाळा बंद झाली, त्याच्या हाताला साथ हवी असा विचार यमुनाबाईच्या मनात आला आणि एक दिवस त्याला यमुनाबाईनं लग्नाच्या बेडीत अडकवलं.
सिंधू नावाची सालस आणि आज्ञाधारक मुलगी घरात सून म्हणून आली. शिदबाचे दोनाचे 4 हात झाले. सिंधू ही आज्ञाधारकपणे यमुनाबाईची आज्ञा पाळायला लागली, पडेल ते काम करायला लागली. रेवजीला ती पोटच्या लेकरागत जपायला लागली. सिंधूला रेवजीचा एवढा लळा लागला की गाय गोठ्यात आल्यावर वासरू नजरेला पडलं नाही तर कावरी बावरी होते, तसं घरी आल्यानंतर रेवजी दिसला नाही तर सिंधू कावरी बावरी व्हायची. त्यांनी धरलेला हट्ट ती हर प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करायची आणि रेवजीसुद्धा आईच्या ऐवजी वहिनीकडे हट्ट धरायचा. सिंधूच रेवजीची आई झाली होती. पाहता पाहता सिंधूला दिवस गेले. गर्भाचा आकार वाढायला लागला. तिच्या चेहऱ्यावर आगळं तेज दिसायला लागलं. यमुनाबाईच्या नजरेतनं ते कसं सुटेल? पोटाचा वाढत चाललेला घेर बघून ती सिंधूला अनेक सूचना करायला लागली. शिदबाई चोरट्या नजरेनं सिंधूत होत असलेला बदल निहाळायला लागला. मुलगा होईल का मुलगी होईल असे प्रश्न उगीचच आपल्या मनाला विचारायला लागला. आणि एक दिवस घरामध्ये पाळणा हल्ला. मुलगी झाली. संक्रांतीनंतर तिळातिळानं दिवस वाढत जातो तशी मुलगी वाढायला लागली. घरभर रांगायला लागली. बघता बघता उभी राहिली. पावलं टाकायला लागली. तिला घर आणि अंगण कमी पडायला लागलं. सगळं वातावरणच बदलून गेलं. तिथे दुःखाच्या उमाळ्यांनी घर गदगदत होतं, तिथे हास्याचे कारंजे उडायला लागले. एक दिवस त्या मुलीचं नामकरण करण्यात आलं. यमुनाबाईंनी सुचवलेलं नाव ठेवलं, राऊ. इकडे राऊ दिवसेंदिवस वाढत होती तर दुसऱ्या बाजूला रेवजी शिक्षणात आघाडी घेत होता. शिक्षणाची एक एक पायरी तो चढत होता. कुशाग्र बुद्धीचा रेवजी प्रत्येक वर्षी यशाचं एक एक शिखर गाठत होता. रेवजीचं यश बघून शिदबा, यमुनाबाई आणि सिंधू हर्षभरीत होत होती. रेवजी आपल्या बापाचं नाव कमावणार, आपल्या आईच्या डोळ्याचं पारणं फेडणार असं शिदबाला वाटत होतं. आपल्याला परिस्थितीने नाही शिकता आलं, पण काहीही झालं तरी रेवजीला जास्तीत जास्त शिकवायचं अशी खुणगाट शिदबानं मनाशी पक्की केली. पाहता पाहता 4-5 वर्ष निघून गेली. राऊ आता शाळेत जाऊ लागली आणि पुन्हा सिंधूला दिवस गेले. तिला गोड संवेदना जाणवायला लागल्या. आता ती देवाला नवस करायला लागली. या वेळेला मुलगा होऊ दे, वंशाला दिवा दे. देवानं तिचं गाऱ्हाणं ऐकलं. मुलगाच झाला. घरात पुन्हा पाळणा हल्ला. राऊला भाऊ झाला. रेवजीला तर खूप आनंद झाला. तो सकाळी सकाळी शाळेत जायचा. 5 वाजता घरी आला की राऊबरोबर लहान होऊन खेळत बसायचा. झोळीजवळ जाऊन बाळ जागं आहे का झोपलंय निरखून बघायचा. जागा असलं की झोळीतनं काढून घ्यायचा, पटापटा मुके घ्यायचा. झोपलेला असला तर ते कधी उठतंय याची वाट बघत बसायचा. आपल्या मुलाबाळावरचं रेवजीचं प्रेम बघून सिंधू हरखून जायची. आपण रेवजीला जीव लावला याचं तिला सार्थक वाटायचं. थोड्याच दिवसात बाळाचं नाव ठेवलं दीपक. घराला दीपक जन्माला आला म्हणून आवडीने दीपक नाव ठेवलं गेलं. आपल्याला मुलं झाली म्हणून शिदबानं आणि सिंधूनं रेवजीवरचं प्रेम कमी होऊ दिलं नव्हतं. दोघेही रेवजीला पोटच्या गोळ्यासारखे जपत होते. रेवजीनं 12वीची परीक्षा दिली. चांगल्या मार्कांनी रेवजी पासही झाला. पुढच्या शिक्षणासाठी त्याला बाहेर ठिकाणी पाठवायचं ठरवलं. परिस्थितीमुळे आपल्याला नाही शिकता आलं. रेवजीला पुढे शिकवलं तर त्याच्या आयुष्याचं सोनं होईल, आपल्या कुटुंबाचं नावलौकिक होईल. पायाच्या दगडावर इमारत उभी राहते तसं आपल्या मेहनतीवर रेवजीची उंच इमारत बनवायचा निश्चय शिदबानं केला. मोठ्या शहरात मोठ्या कॉलेजात ॲडमिशन घ्यायची म्हटल्यावर तिथे फी भरावी लागणार होती. शिवाय जेवणा खाण्याचा प्रश्न निर्माण होणार होता. आणि घरात तर फुटकी दमडीही नव्हती. रेवजीला त्याची जाणीव होती. तिथे हॉस्टेलवर राहून खानावळ लावावी लागणार होती. त्यामुळे रेवजी काही बोलत नव्हता. आपल्या भावावर एवढा बोजा कसा टाकायचा या विचारानं रेवजी मूग गिळून बसला होता. कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या होत्या. गावातल्या मुलांची ॲडमिशनसाठी धडपड चालू होती. ॲडमिशन घेऊन आल्यावर मुलं रेवजीला सांगत होती. रेवजी मुकाबहिरा झाला होता. त्याला आपल्या गरिबीची जाण होती.
एक दिवस संध्याकाळी सर्व एकत्र जेवायला बसले. शिदबा, रेवजी एका बाजूला तर त्यांच्या शेजारी यमुनाबाई बसली होती. सिंधूनं सगळ्यांना जेवायला वाढलं. राहू, दीपक आधीच अंथरुणावर आडवे झालेले होते. दीपक आता खेळकर बनला होता. शिदबा जेवताना रेवजीकडे तिरक्या नजरेनं बघत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न्याहाळत होता. तो म्हणाला, रेवजी, आजकाल तुला कमी बोलायला लागला. काय भानगड काय? कुठं काय? काय नाही. रेवजीनं प्रश्नाला उत्तर द्यायचं म्हणून तोंडाच्या बाहेर शब्द काढला. अरे, पोरांची ॲडमिशन करता धडपड चालली ना, आणि तू काहीच हालचाल कर ना. सगळ्या गोष्टींची जाणीव असूनसुद्धा शिदबानं रेवजीला डिवचलं. तसा रेवजीनं एक आवंडा गिळला. त्याचे डोळे भरून आले. टचकन डोळ्यातनं पाण्याचा थेंब गालावर ओघळला. त्याला काही बोलताच येईना. आपल्या भावाला कसं सांगावं ते कळेना. कॉलेजची फी, हॉस्टेलची फी, खानावळीचा खर्च आपल्या भावाला पेलवणार नाही. एवढे पैसे कुठून आणणार तो? आणि जर ॲडमिशन नाही घेतलं तर अख्खं वर्ष वाया जाणार. एवढं शिकून काही उपयोग होणार नाही. असे असंख्य विचार त्याच्या डोक्यात सुरू होते. विंचवासारखे ते त्याला डंख मारत होते. त्या विचारांनी तो पुरता घायाळ झाला होता. त्याला काही केलं काही सुचत नव्हतं. म्हणूनच त्यांनी काही न सांगता, काही न बोलता मौन धारण केलं होतं. त्याची ती घालमेल शिदबाच्या आणि यमुनाबाईच्या नजरेतनं सुटली नाही. रेवजी अक्षरशः धाय मोकळून रडायला लागला. तसा शिदबा म्हणाला, अरे रडतोय का शपाई? काय झालंय काय तुला? जरा धडाधडा बोल की. तरी रेवजी गप्प बसून होता. अचानक लाईट गेल्यावर चालणारी गिरणी बंद व्हावी तसा जेवणारा रेवजी जेवायचा थांबला. हातातला घास हातात आणि तोंडातला घास तोंडातच राहिला. घास चावणारे दात जाग्यावर थांबले. अर्धवट चावलेला घास तसाच त्यांनी गिळला. तांब्या उचलला. घोटभर पाणी प्यायला. तसाच बाहेर उठून जात हातावर पाणी घेतलं. तांब्या ठेवायला घरात आला. तांब्या दरवाज्यातूनच आत ठेवला आणि पुन्हा तडक बाहेर निघून गेला. शिदबाला इथे बघवलं नाही. अर्ध्या पोटी शिदबासुद्धा उठला. बाहेर गेला. रेवजी बैलाच्या गोठ्यात जाऊन बसला होता. खिशातला रुमाल काढून डोळे पुसायला लागला. शिदबा त्याच्या जवळ गेला. त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, अरे रडतोय कशाला? काय झालंय काय तुला? जरा धडाधडा बोल की. नुसतं रडतो काय बायकांसारखा? येशीला दूध बांगल्या बिगर त्याचा निवाडा कसा होईन सांग बरं? काय झालंय मला सांगशील का नाही तू? रेवजी काही न बोलता अजूनही नुसता गप्प बसून होता. तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसल्यागत त्याची अवस्था झाली होती. काही वेळाने त्यांनी तोंड उघडलं. काय नाही दादा, उगा डोळ्यात कचरा गेला म्हणून डोळ्यात पाणी आलं. मला काय नाही झालं. तसा शिदबा त्याला म्हणाला, मगाशी तुला हुंदका का आला होता? आम्हाला काही येडं समजतो का तू? शिदबा किंचित मागे सरकला. त्याच्याकडे नजर रोखून म्हणाला, अरे तुला ॲडमिशनची फी भरायला पैसे पाहिजेत ना. किती लागतील पैसे? रेवजीनं चमकून वर बघितलं. शिदबाच्या बोलण्यानं त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तसा शिदबा म्हणाला, हे बघ रेवजी, मला माहिती आहे तुझ्या डोळ्यात पाणी का आलं ते. फी भरायला आपल्या परिस्थितीमुळं पैसे मिळणार नाहीत असं तुला वाटलं म्हणून तू रडतोय ना. अरे काय झालं तरी तुझ्या शिक्षणात म्या खंड नाही पडू देणार. म्या गहाण राहीन, पण तुला अर्ध्या आडात सोडणार नाही. मला समज कळलंय. बाजीरावाच्या सुद्धानं सांगितलंय मला, म्हणूनच तुझं मत जाणून घेण्यासाठी विचारत होतो म्या. शिदबाच्या बोलण्यानं रेवजीच्या अंगावर शहारे आले. पाण्यात पोहण्यासाठी उडी मारताच उसळी देऊन पाण्याच्या वर यावं तसा उसळी मारून रेवजी उभा राहिला. आपल्या भावाच्या गळ्याला त्याने भावनाती वेगानं मिठी मारली आणि हमसून हमसून रडायला लागला. रेवजीचा मलूल झालेला चेहरा एकाएकी खुलला, पण पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर परिस्थिती उभी राहिली.